हॅलो सुवर्णमयी, आपल्याला खास करून मुलींना लहानपणापासून हे शिकवलं गेलेलं असतं की शांत राहणं म्हणजे शहाणपण. आपल्याला वाटतं की काही बोलायचं नाही, वाद नको, घरात किंवा नात्यातलं वातावरण खराब नको. आपणच स्वतःला समजावतो, जाऊ दे, काही उपयोग नाही बोलण्यात. पण असं करत करत एक दिवस मनामध्ये स्फोट होतो, कारण आत साठलेली ती गप्प शांतता हळूहळू दुःखात बदलते. कधी तुमचं असं झालंय का? कुणी काही चुकीचं बोललं पण तुम्ही गप्प बसलात आणि नंतर सगळी रात्रभर मनातच संवाद चालू, तेव्हा बोलायला पाहिजे होतं, का गप्प बसले मी? तर हे सगळं बोलण्याला निमित्त आहे. जवळचीच व्यक्ती त्रास देत असेल तर काय कराल? या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की वाद घालण्यात आपली एनर्जी वाया घालवू नका, शांत राहा. व्हिडिओवर भरपूर कमेंट्स आल्या आणि त्यातच एक कमेंट अशी होती की आपण शांत बसलो की ती व्यक्ती जास्तच बडबड करते, शिव्या देते. तर हाच आहे आपला आजचा विषय. नेहमी शांत राहणं चांगलं नसतं. मी तुम्हाला 8 अशा वेळा सांगणार आहे ज्यावेळी तुम्ही गप्प बसणं बरोबर नाही. कधी कधी गप्प बसणं म्हणजे स्वतःवरच अन्याय करण्यासारखं असतं. बऱ्याच वेळा तुम्हाला खूप काही बोलावंसं वाटतं, तेव्हा ओठावर आलेले शब्द तुम्ही तसेच गिळून टाकता. मनात खूप मोठा संघर्ष सुरू असतो, बोलू की नको. तुम्हाला वाटतं की शांत राहिलात म्हणजे तुम्ही शहाणपणा दाखवला, समजूतदारपणा दाखवला. पण खरं सांगू, काही लोक तुमच्या ह्याच शांतपणाचा गैरफायदा घेतात आणि त्यांना वाटतं की त्यांना आता परवानगीच मिळालीये. तुमच्या शांतपणामुळे त्यांना प्रोत्साहन मिळतं, पण तुमचा त्रास मात्र वाढत जातो. अशा लोकांसमोर शांत राहणं काही क्षणांपुरतं सुरक्षित वाटतं, पण लॉंग टर्ममध्ये आपल्या मानसिक हेल्थसाठी ते विषारी ठरतं. हे तुमच्या आत्मसन्मानाला हळूहळू संपवतं. चला तर मग आपण अशा 8 महत्वाच्या क्षणांबद्दल बोलूया, जेव्हा तुम्ही शांत न बसता प्रेमाने पण ठामपणे स्वतःची बाजू मांडायला पाहिजे. पहिला प्रसंग आहे जेव्हा कुणी तुमचा अपमान किंवा अनादर करतं तेव्हा. तुम्ही घरातली माणसं, मोठी असोत किंवा लहान, प्रत्येक नातं प्रेमाने जपता. पण जेव्हा कुणी तुमच्या कामाला, तुमच्या निर्णयाला किंवा तुमच्या अस्तित्वाला कमी लेखतं, तुमचा अनादर करतं, तेव्हा आपण गप्प बसतो. तुम्ही विचार करता, नको आता कशाला बोलायचं, कारण तुम्हाला लहानपणापासून शिकवलं जातं वाद नको, भांडण नको. पण खरी गोष्ट अशी आहे, प्रत्येक वेळी तुम्ही गप्प बसता तेव्हा समोरच्याला वाटतं की हिला चालतं हे वागणं, आणि मग पुढच्या वेळेस ती व्यक्ती अजून बोलते, अजून तुम्हाला दुखावते. जेव्हा कुणी तुमच्या मर्यादा ओलांडतं आणि तुम्ही शांत राहता, तेव्हा नकळत का होईना तुम्ही त्यांना पुन्हा तसंच वागायला प्रशिक्षण देत असता. तुम्हीच त्यांना ग्रीन लाईट देता की ठीक आहे, माझ्याशी असं वागलं तरी चालतं. आता इथे मला पुन्हा एका कमेंटचा उल्लेख करायला आवडेल की तुमची मुलं सुद्धा तुम्हाला उलट बोलत असतील. अशी सुद्धा एक कमेंट आली होती की मुलगा मला टोचून बोलतो, जास्त शिकली नाहीस, काही काम करत नाहीस. तर अशा वेळी तुम्ही हे विसरता कामा नये की तुम्ही आई आहात. कितीही कमी शिकलेल्या असाल, कमवत नसाल, तरी सुद्धा तुमचा अधिकार मोठा आहे. आणि मूल जेव्हा असं काही म्हणेल तेव्हा नक्कीच ऐकून घ्यायचं नाहीये. पुढच्या वेळी लहान किंवा मोठं कुणीही तुम्हाला कमी लेखलं किंवा हे असं काही बोललं तर शांतपणे पण ठामपणे म्हणा, मला असं बोलणं चालणार नाही. भले तुमचा आवाज थरथरत असेल तरी बोला. आत्मसन्मानापेक्षा शांततेला महत्त्व देणं म्हणजे संघर्ष टाळणं नाही, तर त्याला पोषण देणं आहे, हे लक्षात ठेवा. अशा वेळेला आज टाळलेला छोटा संघर्ष आपल्या पुढे मोठा होऊन नंतर उभा राहणारच आहे. दुसरा प्रसंग आहे जेव्हा तुमच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. कधी कधी घरात, नातेसंबंधात किंवा सोसायटीत तुमच्याबद्दल काही खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. तुम्ही विचार करता की मी गप्प बसते, आपोआप शांत होईल, पण तुम्ही तिथे चुकता. कारण अफवा, गैरसमज आणि गॉसिप हे सगळं शांततेमुळे वाढतं. तुम्ही शांत बसलात तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या गॉसिप करणाऱ्यांना तुमचं चारित्र्य ठरवण्याचा अधिकार दिला आहे. शांतता ही अफवांना आग लावणारी पेट्रोल आहे. तुम्ही बोलत नाही तेव्हा ही आग आणखी मोठी होते. त्या खोट्या गोष्टींना तुम्ही थेट तोंड द्या. एकाच वेळी ठामपणे आणि शांतपणे सत्य सांगा. सत्य सांगणं म्हणजे भांडण नाही, तर स्वतःची बाजू मांडणं आहे. तुम्ही शांत राहिलात तर लोक तुमची कहाणी त्यांच्या सोयीने लिहितील. म्हणूनच कुणी तुमच्याबद्दल गैरसमज पसरवत असेल तर स्वतःची बाजू ठामपणे मांडायला विसरू नका. तिसरा प्रसंग आहे जेव्हा कुणी वारंवार तुमच्या मर्यादा ओलांडतं. आपण आतापर्यंत बाउंड्रीज किंवा मर्यादा ह्यांच्याबद्दल भरपूर बोललोय. बाउंड्रीज म्हणजे तुमच्याशी कसं वागलेलं किंवा बोललेलं चालेल आणि कसं बोललेलं चालणार नाही
ह्याची तुम्ही ठरवलेली लिमिट. तुम्ही जर त्यांना एकदा दोनदा सांगितलं मला हे आवडत नाही आणि तरीही तीच गोष्ट वारंवार होत असेल तर त्याच्यानंतर शांत राहणं म्हणजे हो म्हणण्यासारखं असतं. तुमच्या बाउंड्रीज तुम्ही स्वतः अंमलात आणल्या नाहीत तर त्यांना काहीच अर्थ उरत नाही. लोक वारंवार टोचतील, पुश करतील, जोपर्यंत तुम्ही थांब म्हणत नाही तोपर्यंत. अशा वेळी शांतता म्हणजे माघार घेणं. आणि ह्यात तुम्ही फक्त बोलून उपयोगाचं नाही तर कधी कधी तुम्हाला ठामपणे उभं राहावं लागेल. म्हणून मी हे परत सहन करणार नाही हे वाक्य तुम्ही तयार ठेवा. तिसऱ्यांदा चूक झाली तर सांगा तुम्ही पुन्हा मर्यादा ओलांडली आहे, यापुढे असं झालं तर मी ही गोष्ट करणार. एकदा दोनदा सांगूनही बदल नाही झाला तर इनफ म्हणायला शिका. कधी कधी कठोर वाटणारं नाही हेच सगळ्यात जास्त प्रेमळ असतं. दुसऱ्यांवर चिडण्याऐवजी स्वतःच्या नियमांवर ठाम राहा. आणि इतकं सगळं सांगून सुद्धा पुन्हा पुन्हा तशीच वागणूक चालू राहिली तर काहीतरी ठाम कृती करण्याची पण तयारी ठेवा. चौथा प्रसंग आहे जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर अन्याय घडतो. तुम्ही हे पाहिलं असेल, घरात कुटुंबात कुणाशी तरी चुकीचं वागणं होतंय पण खोलीत असलेले सगळेजण बाहुल्यांसारखे गोठून जातात. कारण अन्याय करणाऱ्याला विरोध करणं अस्वस्थ करणारं असतं. कदाचित ती व्यक्ती अधिकारी असते, वयाने मोठी असते. आपण म्हणतो माझं काय काम आहे ह्यात, पण अन्याय समोर पाहून गप्प बसणं म्हणजे त्या अन्यायाचा आपण सुद्धा भाग बनणं. त्या क्षणी तुमची शांतता म्हणजे तुमची सहमती असते. ज्या क्षणाला तुमच्या डोळ्यासमोर काही चुकीचं होतंय आणि तुम्ही गप्प बसता त्या क्षणी तुम्ही या सामाजिक आजाराचा भाग होता. म्हणूनच पुढच्या वेळी काहीही चुकीचं घडताना बघितलं तर हे म्हणण्याचं धाडस नक्की दाखवा की हे योग्य नाही. मोठ्या वादात पडण्याऐवजी फक्त एक वाक्य तरी बोला की मला वाटतं आपण थोडं शांतपणे विचार करायला पाहिजे. किंवा जिच्यावर अन्याय झालाय त्या व्यक्तीला नंतर एकटेपणात धीर द्या आणि मदत करा. पाचवा प्रसंग आहे जेव्हा तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवली जाते. तुम्ही तुमचा एखादा छंद, एखादी नवी कल्पना उत्साहाने व्यक्त करता आणि लगेच कोणीतरी नाक मुरडतं. आता हे करायचं वय आहे का, तुझ्याने नाही होणार. तुम्ही किती वेळा हे ऐकलं आहे आणि गप्प बसलात. पण ही शांतता काय करते, हळूहळू आपला आत्मविश्वास खात जाते. त्या क्षणी असलेली शांतता खूप घातक असते कारण ती तुमच्या मनात स्वतःबद्दल शंका निर्माण करते. तुम्हाला माहित आहे तुमचं स्वप्न तुमचं आहे, म्हणूनच बोला, तुमच्या स्वप्नांचा बचाव करा. त्यांना सांगा माझ्या स्वप्नांना तुमच्या परवानगीची गरज नाहीये, त्यांना फक्त माझ्या मेहनतीची गरज आहे. अशा वेळी तुम्ही शांत राहिलात तर त्यांच्या हसण्याला अजून शक्ती येते. तुम्ही बोललात तर त्यांना कळतं की तुमच्या स्टोरीमध्ये त्यांच्या आवाजाला तितकं महत्त्व नाहीये. सहावा प्रसंग आहे जेव्हा तुमचा वापर केला जातो किंवा तुम्हाला गृहीत धरलं जातं. हा मुद्दा मनात खूप खोलवर लागतो. तुम्ही नेहमी मदत करता, सगळे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करता आणि मग लोक तुमच्याकडे व्हेंडिंग मशीनसारखं बघायला लागतात. ते स्वतः कोणतीही मेहनत न घेता तुमच्या वेळेचा आणि एनर्जीचा अक्षरशः वापर करतात. अशा वेळी तुम्ही शांत राहिलात ना तर ते कधीच थांबणार नाहीत. फुकटची मदत मिळत असेल तर कोण थांबेल. त्यामुळे जेव्हा कोणी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतो तेव्हा नाही म्हणायला शिका. नाही म्हणजे राग नाही तर नाही म्हणजे स्वतःचा सन्मान. पुढच्या वेळी वाटलं की मी पुन्हा वापरली जातेय तर थांबा, स्वतःला विचारा मी खरंच मदत करतेय की स्वतःला हरवतेय. यासाठीच तुम्ही मी आत्ता करू शकत नाही किंवा आत्ता मला वेळ नाही हे वाक्य प्रेमाने बोलायला शिका. एक कटू सत्य नेहमी लक्षात ठेवा. हे जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा समोरच्याला वाईट वाटेल, पण त्या वाईट वाटण्याचं कारण काय असेल माहितीये, तुम्ही शांत राहण्यातून त्यांना फायदा मिळत होता. सातवा प्रसंग आहे जेव्हा तुमची शांतता तुमच्या भविष्याला धोका निर्माण करते. नोकरीची किंवा व्यवसायातली एखादी संधी असेल, नातेसंबंध असतील, पैशाचे व्यवहार असतील, अशा महत्त्वाच्या क्षणांमध्ये तुम्ही गप्प राहणं योग्य नाही. तुम्हाला वाटतं की शांत राहिलं म्हणजे आपण नम्र असतो, पण ही नम्रता सांभाळण्याच्या नादात आपण अदृश्य होत जातो. ही शांतता तुमच्या भविष्याचं रक्षण करत नाही, ती त्याला पुसून टाकते. आयुष्य त्यांनाच बक्षीस देतं जे तोंड उघडतात. जर तुम्हाला काही हवं आहे, काही बदलायचं आहे तर ते फक्त विचारांमध्ये नाही, आवाजात आणा. तुमच्या भविष्यासाठी तुम्ही नाही बोललात तर कोण बोलेल. जग त्यांना ऐकतं जे बोलायची हिंमत करतात. आठवा प्रसंग आहे जेव्हा शांतता ही फक्त भीती असते, म्हणजे तुम्ही घाबरून शांत बसता. हा मुद्दा शेवटचा असला तरी महत्त्वाचा आहे,
काही वेळा बोलण्याची इच्छा असून सुद्धा तुम्ही जिभेला आवर घालता, कारण ते शहाणपणाचं असतं म्हणून नाही, तर संघर्षाच्या भीतीपोटी. पण ही मॅच्युरिटी नाहीये, ही भीती आहे जिने शहाणपणाचा मुखवटा घातलेला आहे. भीतीमधून आलेली शांतता तुमचं रक्षण करत नाही, ती तुम्हाला आतून खाऊन टाकते. बोलले तर रागवतील, संबंध बिघडतील, हीच ती भीती. पण ही भीतीतली शांतता हा तुम्ही स्वतःसाठी बांधलेला सगळ्यात मोठा तुरुंग आहे. अशा वेळी शांत राहिलात तर तेव्हाचे ते अपमान, ती वाक्य तुम्हाला मध्यरात्री 3 वाजता आठवत राहतील आणि तेव्हा तुम्हाला वाटेल की मी तेव्हाच बोलले असते तर. आणि ह्या तुरुंगातून बाहेर पडण्याचा आणि स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्याचा एकच मार्ग आहे, तुमचा आवाज. मनात एका गोष्टीची नेहमी आठवण ठेवा, शांतता हे एक साधन आहे, पण तुम्ही त्याचा चुकीच्या वेळी वापर केला तर ते तुमच्या विरुद्ध शस्त्र बनतं. कधी गप्प बसायचं ह्यात नक्कीच शहाणपणा आहे, पण कधी आवाज उठवायचा ह्यामध्ये तुमची शक्ती आहे. पुढच्या वेळी कुणी तुम्हाला सोडून दे ग असं म्हणेल तेव्हा स्वतःला विचारा, मी हे सोडून देतेय ह्याचं कारण काय आहे? ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची नाहीये का? हिच्यामुळे माझ्या भविष्यावर परिणाम होणार नाहीये का? की मला फक्त भीती वाटते म्हणून मी गप्प बसतेय? शहाणपणातून आलेली शांतता हे सामर्थ्य आहे, पण भीतीमधून आलेली शांतता म्हणजे आत्मविनाश आहे. आयुष्यात गप्प बसून मिटून जाणारे बनू नका. खोटं, अनादर आणि अन्यायाला आपल्या आवाजाने फटका देणारे बना. कारण तुमचा आवाज हा नुसता आवाज नाहीये, ते तुमचं अस्तित्व आहे. तुम्हाला ह्यापैकी कोणता मुद्दा सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, गोष्टी पटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान गप्पा मारायला. तोपर्यंत आनंदात राहा.